चिकनचा बेत आहे आज. गावरान कोंबडे ते बघा लवकरच केले त्या आज दुपारीच. तर बघू शकता आळणी घेतले काढून मस्त पैकी. नमस्कार फॅमिली, लय दिवसातून आपल्या ब्लॉगवर. तर तुम्ही म्हणत असाल हे अवतार कसं काय असा केलाय. तर तुम्हाला माहितीच होतं एकदा राधाताईंनी ब्लॉग काढलेला. मी त्यांच्या ब्लॉगमध्ये आलतो. आपला पाईप क्रॅक गेलता त्यामुळं घरीच आहे. काम नाही, धंदा नाही, काय नाही, निवांत आहे. इकडे बघा राणीताईंचं काय चालू आहे. काय चालू आहे? चिकन बनवायचं. तर इकडे बघा मस्त पैकी असं चिकनचा बेत आहे आज. गावरान कोंबडे, कारण का आपल्या रानातलीच आहे वस्तीवरची. आजीच्या इथून आणली कोंबडी, गावरान आहे. ह्या साईडला बघा तिथे अंडे आहेत, दाखवू बघू शकता अंडे. ती गावरान कोंबड्या आपल्या घरचेच आहे. कोंबडा काय एकच होता त्यामुळं कोंबडा नाही धरला, कोंबडीच म्हणलं खावा मस्त पैकी. तर इकडे चालू आहे अंडी कापून मी पण. ह्या साईडला बघू शकता. मला वाटलं ही झालं का बारकी सिया, नाही कोण नाही आलं. तर तू म्हणत असाल लयच अवतार बेकार केला, केस दाढी जरा काय म्हणतात त्याला, हे व्हायचं आपल्याला काय मॉडेल व्हायचं मॉडेल. त्यामुळे मस्तपैकी असा लुक बनवलाय. तर इथून पुढं आपले व्हिडिओ येतात बरं का मस्तपैकी इंस्टाग्रामला, यूट्यूबला. आता इथून पुढं आता काही खणखणीत ओकेमध्ये झालो आहे. त्यामुळं इथून पुढं आपले व्हिडिओ असे येणार आहेत ना जबरदस्त, दोघांचं पण. त्याचं बघा तोंड तोंड बघा गेलं. दाढ किल्ली तिची दाढ दाखव बघा. तर तिची हिरडी सुजलेलं आहे मित्रांनो. तर मस्त पैकी असं आता इथून पुढे व्हिडिओ येणार आहेत बघा. आपल्या मॉडेल बनवायचं आपल्याला. तर व्हिडिओ मस्तपैकी येणार आहेत. आणि आज काय बेत होता म्हटलं चिकनचा, चला तुम्हाला दाखवा तर म्हटलं. आणि लय दिवसातून आलोय मस्तपैकी. इतके दिवस कसं बंदच केलं तर बरं का, पण म्हटलं आता चला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. तर चला मस्तपैकी कशी बनवते ते चिकन तुम्हाला दाखवतो मी. तर ह्या साईडला बघू शकता पाणी गरम करायला ठेवलं या, आणि इथं चिकन शिजायला टाकलं या. आणि चपात्या बघा लवकरच केल्या त्या आज दुपारीच मस्तपैकी बनवून ठेवलं. आणि ती कधी शिजायला टाकणार अंडी ती पाणी टाकायचं त्याच्यात. तर ह्याच्यात पाणी टाकायच्या टायमिंगला अंडी शिजायला टाकायच्या त्या फुटतात. तर मस्तपैकी आता व्हिडिओ येणार आहेत बरं काय, रील्स येणार आहेत. असं मटन चिकनचं ब्लॉग फक्त मटन चिकनचं नाही, मटन चिकन डेली ब्लॉग. तर बघू शकता कसं झालंय नियोजन, कसं आहे जण का. आता तोंडाला पाणी सुटलंय बरं का आपल्या. कच्चच काय होते कच्चच बघू शकता. गर्दा उडाली या. एक किलोच्या वर पडले असेल कोंबडे. 1 किलोच्या वर पडले असेल कोंबडे. बघ दणका चालू आहे आता मस्त पैकी. तुम्हीच खाणार आहे, मी नाही खाणार. आता पाणी टाकते याच्यात. ही तर काय दातामुळं नाही खाणार, खायला कोण वन मॅन शो ना, आपण एकटाच मस्त पैकी. आणि 2 पिल्लं बारके छोटीशी, मम्मी आणि भैया, दोघं तिघं. हे काय खात्याल सकाळची मटकी, मटकी खात्याल, खाऊ द्या. तर आता तोंडाला पाणी सुटलंय झाकून. तर बघू शकता मस्तपैकी उकळी फुटली या. आता अंडी त्यात टाकते या. कट करून टाकायचं असतं ते. कुठे शोधत बसू मी. कट करून टाकलं खायला जरा मस्त वाटतं ना, तसेच आकट टाकते या.
शोधत बसू का मी हे झालं. तर आता मस्त पैकी आता किती शिट्ट्या द्यायच्या त्याला किती 10. तर या साईडला वाटण करायला घेतलंय कोथिंबीर परत काय खोबरे कांदा ह्या साईडला आता ह्याच्यावर करते बघा पहिल्यांदाच असे खातो मी ह्याच्या हातचे कसे कुणा ह्या साईडला बघा ह्यात फुटाणा आहेत माझ्या मम्मीकडून शिकून आले. मम्मीकडून शिकून आले ते मम्मीच्या पद्धतीने करते तर कांदा जाते ही एक परत कांदा ते नाही ते दोनच टाकायचे. हे नाही का टाकायचं फक्त हा ही एक आणि लसूण पण घेतलंय बघा 2 कांदे लसणाचे तर बघू शकता आळणी घेतले काढून मस्त पैकी ह्या साईडला भाकरी पण केले ते अंडी बिंडी मस्त पैकी शिजले ते तर अंडी घेते काढून पुरीला खायला इकडे पण एक मोठा आहे अंड मस्त पैकी जाळी चांगली. थोडं हे पण टाक रस्सा. रस्सा पण टाक थोडं आणि थोडं पीस पण टाक हे 2 हे काढलेलं ही एक ओके खायला कांदा कापून घेते. तर मस्त पैकी फ्रायला कांदा कापून घेतली ह्या साईडला बघा अंडी ते काढले ते आता तर बघा रियाचा गल्ला दोनच पोहे. आजपासून रियाच्या गल्ल्यात पैसे टाकणार आहे कोण टाकणार आहे पैसे अंकल पैसे टाकणार आहे रियाच्या गल्ल्यात तर चला मस्त पैकी तर घरी बनवलेला आहे बघा मस्त पैकी काळा मसाला बघा हे खोल बरे हे खोल घरी आम्ही बनवत असतो मग काळा मसाला बघा हे नवीन बनवलेला आहे आता त्याची मस्त पैकी भाजी बनवणार आहे बघा प्रज्ञा तर बघा मस्त पैकी भाजी पण आणि फ्राय पण. भाजी पण आणि फ्राय पण बघा हे काळ्या मसाल्याची बनवणार आहे आणि लय सोप्या पद्धतीने बनवणार आहे बरं का फ्राय पण आणि भाजी पण तर बघूया मस्त पैकी कशी जास्त बनवते तिखट आहे मम्मी. तर मसाला आहे का नाही तर लय तिखट आहे बरं का त्यामुळे जरा बेतानीच वापरा तर कांदा तेल टाकलेला अगोदर परत कांदा टाकून घेतला हळद टाकले बघा वास तर एक नंबर येते गड्या मसाल्याचा होय मिरची पावडर मिरची पावडर थोडीशी थोडीशी तर मी मदत करू लागतोय बरं का कांदा मसाला कांदा मसाला पण टाकला फ्राय बनवतोय हा मस्त पाहिजे आम्ही चिकन मसाला पण टाकला सुहानावाला एव्हरेस्ट सुहाना मस्त पैकी घेते मिक्स करून एवढं बस का तुझ्या ह्यानी टाकतो हिशोबाने मला नाही माहिती फ्रायला कमी कर बस का हो का काळा मसाला टाकला मस्त पैकी घरचा हे भरून हा भरून चमचा मीठ. आता मीठ टाकलं आणि आता सूप टाकते आळणी पाणी टाकलं मस्त पैकी हलवतो तर बघू शकता मस्त पैकी असं नियोजन झाले तेल एकदम सुटलंय कडक मध्ये तर आता ह्याच्यावर ताट घेतो झाकून आता इकडे ही भाजी करायला आणि ही आहे पिल्ल्यांना खायला आहे 2 पिल्ल्यांना खायला वाटण केलेलं टाकले वाटण केलेलं टाकलंय मस्त पैकी आणखी कांदा लसूण मसाला मिरची पावडर हा. हळद आणि आपला घरचा मसाला. तर असं मस्त पैकी त्याचा मसाला तयार केलाय अख्खा आता ह्याच्यात वाटणाचं पाणी टाकलं मग फुटाणे टाकले फुटाणे आणि फुटाण्याचा कुटा आणि त्याचं मिठाचं पाणी टाकलं ह्यात बघूया मस्त पैकी त्याच्या पद्धतीने आज बनवलंय परीच्या पद्धतीने
मिठाचा रस्सा पण थोडा ॲड करते म्हणजे आणि जरा मस्त पैकी चव येईल. तर ह्या साईडला बघा फ्राय काढून घेतलं ह्या प्लेटेत. एक नंबर असं झालं हा. बघा एक नंबर असं फ्राय झालं. इथं तेल बघा कसं सुटलंय. एक नंबर असं झालं हा. इथं ठेवतो. बन हे रियाला काढून ठेवते आता. तर मस्त पैकी आता चिकन टाकायला लागले बघा. ग्रेव्ही मात्र एक नंबर अशी झाली. चवीला कशी लागते असं वाटतंय कधी होईल. तुमच्यासाठी खूप छान लागते. तुझ्यासाठी नाही पण आमच्यासाठी बेत एक नंबर झालाय. तर मिठाचा रस्सा अख्खा होते त्यात. तुम्ही ओके. खायची मिठाचा रस्सा सॉरी मिठाची हां मटकीची भाजी हां फरसाण टाकून खा. खा मस्त पैकी खा. तर बघा मटकीची भाजी मस्त पैकी बघा जेवणाचा बेत चालू आहे. त्या साईडला भाजी, त्या साईडला तिला दाताने खाता येत नाही म्हणून अंड्याच्या पोळ्या केल्या तिला. इथे बघा मस्त पैकी फ्राय. त्या साईडला भाजी आणि इकडे बघा बाई कसं नाचतंय काळ. ए काली बाबा चल जेवाय. चल चल खाली बाटली पडली. मस्त पैकी जेवणाचा बेत चालू आहे. सिया इकडे चल. तुला काय खायचं बाबू? चल इकडे. तर इकडे बघा माझा फोटो काढा नाचताना किती आगाव आहे. तर मस्त पैकी बेत झाला. एक नंबर असं शिजलंय बघा. एकदम तुटतंय बघितलं. भाजीतलं पण हड्डी ती बघा हो का एकदम हड्डी म्हणजे असं ते हाडकं सुद्धा चावून खायला त्याला असं शिजलंय. आणि जास्त शिजवलेलं नाही व्यवस्थित लागत तरी पण हिने जास्त शिजवलंय. तर दीदीन मी आता एका ताटात बसणार आहे जेवायला. मिठाचं ताट आलंय मस्त पैकी. तर चला मित्रांनो चौकशी आहे बघतो सांगतो. असं झालं बरं का जास्त शिजलंय त्यामुळे. इकडे बघा गोलू कसा बघत बसला गोल्या. तर चला मित्रांनो जेवण करतो. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा असतात म्हणजे आपल्याला डेली ब्लॉग करायला. चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.